काय पळापळ लावली तुम्ही? चालले दवाखान्यात घेऊन, चालले दवाखान्यात घेऊन. काय करावं रे मग तिला परेशान झाली तर मग काय करा? तुमचं बरोबर आहे, हं. पण मग चुकीचं कोणाचं आहे? चुकीचं कोणाचंच नाही. आपल्याला काही कळत नाही त्याच्यात. डॉक्टरांकडे गेलं ना त्यांना बरोबर कळते, मग ते व्यवस्थित सांगता. आपल्याला समजत नाही ना. कायच बोलू आता, कायच नाही बोलू. डॉक्टर म्हणते थोडं जरी दुखलं, थोडंफार दुखलं तर ती कोणाला सांगणार? बरोबर आहे का नाही? आणि होऊ द्या, ही दोन म्हणजे आता किती, एकच महिना मोजून 4 आठवडे राहिले असेल डिलिव्हरीसाठी. आणि त्यामध्ये जर किती दुखत असेल तर आमचं घेऊन जाणं काम आहे, कारण घरी शहाणपणा करून मतलब नाहीये. बरोबर आहे का नाही? मला पर्सनली असं वाटतंय, म्हणून मी इकडे व्हिडिओ घेतोय. मला असं हे नाही की बाबा मला घरी व्हिडिओ घेता आला असता, तर मी जाणार आहे घरी थोड्या वेळाने, तेव्हा ती व्हिडिओ घेऊन मी हे करेल. पण म्हटलं तेव्हा सांभाळ थोड्या वेळ, आता नंतर तिला झोप वगैरे घातलं तेव्हा ती व्यवस्थित झाली. तर असा विषय चालू आहे बघा. माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे आणि काय नाही मला काहीच समजत नाही. कधी कधी तर असा विषय येतो की काय काय करतोय मी, काय नाही. अवघडच आहे, काय सांगा. यावेळी जर जास्त त्रास होतोय डिलिव्हरीचा, 2-3 वेळा जाणं येणं दवाखान्यामध्ये. पण ठीक आहे, करू ॲडजस्ट. काय तर नमस्कार सगळ्यांना. आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल, हॅप्पी असाल. काल खूप सारे लोक परेशान झालेत की काय झालं. काही मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती, तुम्ही बघितली का नाही मला माहीत नाही. तो दिसतोय झोपलेला. ओके, सुदर्शन आणि मी आहे. तर सगळ्यांना कम्युनिटी पोस्ट बघितली की नाही माहीत नाही. रात्री मी 10:30 वाजता एक कम्युनिटी पोस्ट टाकली की ज्यामध्ये सांगितलेलं की रोहिणी डिलिव्हरी झालेली नाही आहे, प्रॉब्लेम काय झाला काय नाही सगळं काही शेअर केलं तिथं. काय आहे ना, मी तुम्हाला फक्त माझं एक इन्कम स्त्रोत नाही मानत माझे यूट्यूब चॅनलला. मी तुम्हाला एक फॅमिली मानतो. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही काळजी करत असाल, त्यामुळे मी एक कम्युनिटी पोस्ट टाकणं गरजेचं होतं. त्यामुळे रात्री मी कम्युनिटी पोस्ट टाकली ज्यामध्ये असं सांगितलं होतं की रोहिणीची तब्येत आता ठीक आहे. बाळ जे आहे पोटामध्ये थोडं फिरलेलं होतं म्हणून तिला थोडा त्रास होऊ लागला होता. तर तिला आम्ही घरी आणलं रात्री आणि 10:30 वाजता मी पोस्ट टाकली. म्हटलं चला ठीक आहे. पण विषय असा झालेला आहे की राम रोहिणी यांच्यामध्ये थोडे बाचाबाची झाली, त्यामुळे काल काही व्हिडिओ घेताच आला नाही आणि घेतलाही नाही, कारण की त्यांचं वेगळ्याच दुनियात असतं ते दोघंही. मला काही गोष्टी समजत नाही. रामाचं म्हणणं होतं, म्हणजे डॉक्टर जशी बोललेत की बाबा तुम्ही थोडं सहन करा, कारण की अजून दिवस भरलेले नाही आहेत. दिवस भरेल तेव्हा आपण ते डिलिव्हरी करूया, जेणेकरून ते बाळ जे आहे ते व्यवस्थित वजन वाढलेलं असेल, सुखरूप असेल, गुटगुटीत असेल. बरोबर आहे. रोहिणीचं थोडं दुखतंय, तिनं सांगितलं माझं दुखतंय, चला मला घेऊन. आम्ही घेऊन गेलो. मग रामभाऊचं म्हणणं आहे की ते डॉक्टर जशी म्हटलेत की थोडंफार सहन करा, तर मग तू सहन का करत नाही? आता तिचंही बरोबर आहे, लहान आहे, थोडंफार दुखलं तर ती कोणाला सांगणार? बरोबर आहे का नाही? आणि होऊ द्या, ही दोन म्हणजे आता किती, एकच महिना मोजून 4 आठवडे राहिले असेल डिलिव्हरीसाठी. आणि त्यामध्ये जर किती दुखत असेल तर आमचं घेऊन जाणं काम आहे, कारण घरी शहाणपणा करून मतलब नाहीये. बरोबर आहे का नाही? मला पर्सनली असं वाटतंय, म्हणून मी इकडे व्हिडिओ घेतोय. मला असं हे नाही की बाबा मला घरी व्हिडिओ घेता आला असता, तर मी जाणार आहे घरी थोड्या वेळाने, तेव्हा ती व्हिडिओ घेऊन मी हे करेल. पण मला असं वाटतं की याच्या पुढं असा काही त्रास झाला, आता तर तुमच्यासमोर जे आहे असं घेऊन जाताना वगैरे व्हिडिओ तर डिलिव्हरी येणार नाही. मी डायरेक्ट एखाद्या दिवशी व्हिडिओ टाकेल की डिलिव्हरी झालेली आहे आणि हे झालं ते झालं असं सांगून देईल. पण कालची जी परेशानी झाली ती चांगलीच लक्षात आहे, कारण की काल असा विषय झाला की पाऊस पण चालू होता. त्यामध्ये आम्ही तिथं गेलो, डॉक्टरांना बोललो. डॉक्टरांनी जेव्हा चेक केलं तर डॉक्टरांचं म्हणणं आहे अजून वेळ आहे, थोडं सहन करा, तिला थोडा त्रास होतोय, पण ठीक आहे. आता ती ओके आहे. बेड रेस्ट सांगितलेलं आहे. जसं की काही थोडेफार कामं केले, म्हणजे आता तिची थोडेफार जी कामं करत होती त्यांना अजून तिचं जरा दुखणं चालू झालं आहे. तर आता तर तिला मी घरी पण सांगितलं की तिला पूर्ण बेड रेस्ट द्या एक डिलेवरी होईपर्यंत, कारण की डिलेवरी एकदम चांगली झाली पाहिजे अशीच अपेक्षा ठेवूया. दुसरं काही असं प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे किचकट. त्यामुळंच हा विषय झालेला आहे. आणि जर कधी असा विषय असला असता की बाबा तिची कालच डिलेवरी करावी लागली असली असती तर बाळाला जे आहे ते काचामध्ये ठेवावं लागेल, जसं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण ते योग्य वाटत नाही आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा बरोबर बाहेर येईल, कारण की 9 महिन्याचा कालावधी दिलेला असतो. 9 महिन्यामध्ये बाळाचा विकासही होतो, वाढही होती व्यवस्थित. त्यामुळेच आपण मागच्या आठवड्यामध्ये ते टाका देऊन आणलं होतं, जेणेकरून बाळाचं वजन वाढलं पाहिजे, कारण की फक्त किती 1 किलो 250 ग्राम असं काहीतरी समथिंग होतं. आता कालचं वजन मला माहीत नाही, रामभाऊला माहिती आहे, कारण की रामभाऊनं पूर्ण ते विचारपूस केली, त्या दोघांना आतमध्ये बसवलं होतं, विचारपूस केली आणि ते रात्री घरी आलेत. मी पण घरी आलो, म्हणजे मी दिवसभर थोडेफार कामं केले, पण मला तिथं व्हिडिओ घ्यायचं मन नाही झालं, कारण की काय असतं ना, तुम्ही एक होप लावून बसलेले असतात की आपल्याला आता डिलेवरी झालेली असेल,
रोहिणीला मुलगा झाला, मुलगी झाली, मुलगा झाला, मुलगी झाली, हे सगळं विचार करत असाल आणि तिथं मी असं टाईमपास व्हिडिओ टाकू ते मला नाही आवडत. माझ्याकडून होईन तेवढं मी तेवढं प्रॉपर करण्याचा प्रयत्न करत असतो. बाकी दुसरा तसा काही विषय नाही माझा. घरून तसं चालू आहे. सकाळी कोमलचा फोन आलाय, काय म्हणते काय माहिती. हां येतो ना. हां काही असू का नसो पोटाला लागते. जेवण करायला कधी येता. आता वाजता सध्या 12:30 आणि 12:30 वाजता हा व्हिडिओ शूट करतोय. म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. काय करावं काय नाही म्हणजे कधी कधी सुचतच नाही. ॲक्च्युअलमध्ये ते रामभाऊला जरा तुम्ही बघितलं ना काल त्या गाडीमध्ये पण जरा व्हिडिओ घेतला त्यांनी. मी बघितला काल, म्हणजे कधी बघत नाही मी पण काल बघितला. पण जरा ते भिल्यासारखे वाटू लागला होता कारण की भीती वाटतेच या गोष्टीची. तसं माझ्या बाबतीत नाही होत एवढं जेवढं त्याच्या बाबतीत होतं. कारण की अशा सिच्युएशन त्यांना कधी आयुष्यात हँडल केलेलंच नाही. खरं सांगतोय दादानं आणि रामानं अशा सिच्युएशन हँडल केलेल्या नाही आहे. ते तुम्हाला जसे अनुभव येतील तसं तुम्हाला ते सहन करत 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 तुम्ही पक्के होत जातात. तर तसा विषय माझ्यासोबत झालेला आहे. मला थोडेफार अनुभव आलेले. आजूबाजूला चार चौघ ठिकाणी राहतो, 4 चौघामध्ये बसलेला असतो. तसं रामभाऊचा स्वभाव नाही आहे किंवा दादाचाही स्वभाव नाही आहे. त्यामुळे ते दोघं जण अलिप्त आहे सारे जागापासून. त्यामुळं तसा विषय आहे. बाकी बघू आता काय होतंय काय नाही. बाकी रोहिणीचं घरी आता आराम करत असेल, आई कोमल तर कामच करत असेल आणि परी शाळेत, टिट्ट्या आणि पिऊ झोपलेलीच आहे. जसं मी इकडं आलो तसे ते झोपू घालून आलो तिला. त्या पोरी पण लई परेशान करायला लागली. तुम्ही काल बघितलं असेल टिट्ट्याचा बाप रे बाप असा परेशान करायला लागला तुम्हाला सांगतो. मम्मी आणि पप्पा दवाखान्यात गेले तर ते घरून नुसतं फोन कोमलचे ती रडायली. आता म्हटलं तेव्हा सांभाळ थोड्या वेळ. आता नंतर तिला झोप वगैरे घातलं तेव्हा ती व्यवस्थित झाली. तर असा विषय चालू आहे बघा. माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे आणि काय नाही मला काहीच समजत नाही. कधी कधी तर असा विषय येतो की काय करतोय मी काय नाही. अवघडच आहे काय सांगा. यावेळेस जर जास्त त्रास होतोय डिलिव्हरीचा. 2-3 वेळा जाणं येणं दवाखान्यामध्ये. पण ठीक आहे करू ॲडजस्ट. काय बरेचसे लोकांचं म्हणणं होतं व्ह्यूजसाठी केले पण ज्याचं त्यालाच माहीत आहे. कारण काल कम्युनिटी पोस्ट टाकली तेव्हा मला कमेंट आलं की व्ह्यूजसाठी केले. आता तुम्हाला खरं सांगायला गेलं तर व्ह्यूजसाठी केलं असतं तर अजून 2 दिवस पण आम्हाला वाढवता आले असते बाबा, तुमच्यासोबत खोटं बोलता आलं असतं. पण नाही, जे आहे ते तुम्हाला सांगतोय. पण बाकी लोकांना तर वाटत असेल तर त्याला आपण त्यांची मानसिकता नाही बदलू शकत. त्यांना जसं वाटत असेल तसंच आपण करूया. इकडचं पण घ्या ना. तर तुम्हाला वाटत असेल की आम्ही प्रँक केला, खोटं बोललो, तर तुमचं. आमच्या हेल्थविषयी आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही ओके आहे असा विषय आहे. बाकी जास्त याच्याविषयी मी काही बोलणार नाही. आणि काल रोहिणी आणि कोमलचा दोघीचाही फोटो टाकला आहे कारण की ऑलमोस्ट माझ्याकडे तो सेम फोटो होता. मी टाकून दिला कॅप्शन टाकून. लोकांना तोही प्रॉब्लेम आहे की रोहिणीचा टाकायचा होता मग कोमलचा कामातच घातला. अरे होता तो दिला टाकून. मी मनात एवढा विचार करते, तुम्ही काय एवढा विचार करताय ते बी विचार करा ना. तर असा एकंदरीत सगळं काल प्रकार घडलेला आहे. जवळपास 7 मिनिटामध्ये मी तुम्हाला जवळपास सगळं समजून सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. आणि आता जो आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल ते डायरेक्ट तुम्हाला मुलगा झाला किंवा मुलगी झाली किंवा डिलिव्हरी झाली हाच येईल. बघू काय होतं. चला जातो घरी, बाकी व्हिडिओ घरचा शूट करू. चला सांगतोय तिला मी झोपी घालून गेलो होतो. फक्त 15-20 मिनिटं झाली की अर्धा तास झालाच ना हाडली आड. डबल उठली. कायच करा सांगा. का दिवसभर तेच काम करायचं, झोपू घालायचं उठवायचं, झोपू घालायचं उठवायचं. आला 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 घोडा आला रे आला. हाय करा, जय करा करा जय हरी. चहा तयारच होता टाच. ये ना इकडे बेटा. आवाज दिली दे आवाज. मन पी. परीला प म्हणती आणि पिहूला पी म्हणती. पी पी प प. दीदी कुठे दीदी कुठे. ती दीदी आहे का. दीदी म्हणते बाबा तिला. 6 महिन्यांनी मोठी आहे ना. हा आता तू पण दीदी होणार आहे. सगळ्यात छोटं शेंडी पण होतं ते बी मोठं होणार आहे आमच्या घरचं. जा आणि तिला पकडून आण तिला पकडून इकडं. आण धरून आण.
आणा आणा आणा. कशाची हो ऐकते की काय हसतीन काय नाही. पप्पी दे तिला, पप्पी दे. तर नुसतं इकडे उड्या मारणं चालू आहे. मी तुम्हाला म्हणलं ती झोपलेली असं, पण ती काही झोपलेली नाही बाबा. आणि इकडे आमच्या आजीबाईचं जेवण चालू आहे. आजीबाई काय खायले आज? खिचडीच का? पोट भरतं की खिचडी ना? काय बापा, आणि खिचडीच खान चालू आहे बघा मित्रांनो. काय करा काय नाही. पोट भर खायचं. इकडे आई बसलेली आहे. रोहिणी का आराम करायला गेली तुझ्या? रोहिणी यांचं नाही का तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, ह्याच्या पोरी आहे ना आता ह्या दुपारी झोपण्यानं बंद करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे एक विषय झालेला आहे की आता दिवसभर नुसतं उड्या मारते आणि रात्री ज्या झोपत्या सकाळी डायरेक्ट 9 वाजता उठतात. म्हणजे 2 टायमाची झोप एका टायमावर आलेली आहे. आणि चावायची जीवावर येतं म्हणून नुसतं दूध पिणं चालू आहे. काय करा काय नाही. काय पळापळ लावली तुम्ही? चालले दवाखान्यात घेऊन, चालले दवाखान्यात घेऊन. काय करावं रे मग, तिला परेशान झाली तर मग काय करा? तुमचं बरोबर आहे, पण मग चुकीचं कोणाचं आहे? चुकीचं कोणाचंच नाही. आपल्याला काही कळत नाही त्याच्यात. डॉक्टरांकडे गेलं ना त्यांना बरोबर कळते, मग ते व्यवस्थित सांगता. आपल्याला समजत नाही ना. कायच बोलू आता, कायच नाही बोलू. डॉक्टर म्हणते थोडं जरी दुखलं ना तर तुम्ही या दवाखान्यात या. परत तेच म्हणते तुम्ही थोडं सहन करत ना, मग काय करा? पण मग आम्हाला कसं कळणार डेट आली की नाही आली का? कसं करावं? तसं अंदाजे 2-5-10 आहे ना. 2-5-10 अंदाजे आहे ना ते, म्हणून डेट माहित नाही. नाही तर हिच्या वेळेस आपण पद्धतशीर नाही लावतो ना. ते खाली खाली कान कानात सांगते ती. चावती का नाही कानात सांगते काय ते. पप्पाच्या सांग जाय, पप्पाच्या सांग. सांग बेटा कानात, कानात सांग. चल ये सांग. नाही सांगत ती, कशी सांगत? कोमलला कामातून दिवस वेळ मिळत नाही बाबा. कशी केस वरती बा. काय करायली का कोमल? काय करायली? जा मम्मा पुन्हा मोबाईल दे. मम्मा पुन्हा जा मम्मी का मोबाईल ना, तोच पाहिजे ना. ते बघ आई चावून बरं आई कचकन कान पकडा, कान आले जर चावलं होतं बरं. नाही 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 तुला नाही. बघा या असा विषय चालू आहे यांचा. आणि कोमल काही तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही, कारण की तिला व्हिडिओपेक्षा घरातले कामं महत्वाचे, त्यामुळे तिकडे ती कामं करायला लागली. आता डबल सुरतला जायचंय, जसं रामबोंदेचे व्हिडिओ तुम्हाला सांगितलं असत. आणि मनीषाताई पण येणार आहे. कारण की तुम्ही सांगा आता कधी होतं. मला तर अंगावर काटाचं याला खरं सांगतोय मित्रांनो, कुठं जायचं म्हटलं तर पटकन जा. आत्ता जाऊन आलोय. लोक पण एवढे भयानक प्रमोशन देणारे. तुम्हाला म्हणलं 2 महिन्यापर्यंत मी काही बाहेरचं घेणार नाही. आता हे दोघांचं खेंक उठलंय. चला आमच्यासोबत. कायच कर, चावली ना टिटे? चावू नको ना बाळा. आमच्या टिट्याला जर काही कोणी घेऊन जात असेल 2-3 महिने, हा तर जा घेऊन. कोणी सांभाळत असेल, कारण की टिटे एवढं गोड बाळ आहे, सगळ्यांना सांभाळायला आवडतं म्हणून. पिऊ रडत राहते, पिऊला नका. एकाला नेलं तरी आमचं काम होऊन जाईल. एकाला नेलं तरी आमचं काम होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही टिट्याला घेऊन जाऊ शकता. बाकी काही अपडेट असेल तर मी नक्कीच व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासोबत शेअर करेल. काय विषय आहे काय नाही सगळं काही बघू. आता मला जेवण करायचं. जेवायला काय केलं आज? बऱ्याच दिवसानंतर आज वांग्याची भाजी केलेली आहे. खिचडी केली काय? चिकट गेल्याचं. चिकट गेल्याचं हा ना. मग वाढून काय 1:30 वाजता लागला. 1:30 वाजता तर जेवण करणं चालू आहे. त्यात आता व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि बघायचं आहे. आजीबाई कुठे?
आजीबाईचं लय दुखायला लागलं बाबा मित्रांनो. तुम्हाला काय सांगू, आजीबाई नाही का हा जेवण सोडल्यापासून जरा हे झालं. तुम्ही बघितलं ना आता वेळ किती कमी खाल्लं, थोडी खिचडी खाऊन झोपून झाली. फक्त जगणं चालू आहे, म्हणजे असं हॅपीली जगायचा विचार नाही चालू आहे त्यांचा. आणि काय करावं काय नाही, कोणत्या दवाखान्यात घेऊन जावं असा विषय. चला एकदा हाय करा सगळ्यांनी आणि मग व्हिडिओ एंड करतो मी. चला हाय करा, जय हरी करा एकदा. जय हरी कर बा. हां करा जय हरी. असं कर. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मोबाईलचं एवढं येडं झालेलं आहे लेकरांना. मोबाईल 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 नुसतं येडं करताय. ही आली बघा माझी राणी समोर आहे. चला नमस्कार कर बेटा एकदा. नमस्कार. काय शिकली तू? तिला विचार ना, काल उद्या मला जाणंच पडेल. हा उद्या राणी बनवून जायचं, झाशीची हाव का ग? राणी बनवून जायचं, भेटा मला बनवून जायचं. गजरा बी आणायचं. गजरा झाशी राणी गजरा लावत होती का बाई? जायचं नाही म्हणा, जायचं नाही ना. जायचं म्हणजे जायचं म्हणलं तर जायचं म्हणजे जायचं. गजरा नाही पिन आहे ना त्याची आहे. हे बघा हे टिट्ट्या कधी कधी एवढा अंगात आणतो आणि कधी कधी विचारूच नका. नवीन ड्रेस पण घालायचा आहे का? तर मित्रांनो 15 ऑगस्ट निमित्त 14 तारखेला त्यांच्या शाळेमध्ये सेलिब्रेट करताय. बस सेलिब्रेट करताय तर तिला झाशीची राणी बनायचंय. बनन का झाशीची राणी तू? संध्याकाळी यायचं. कधी? संध्याकाळी जायचं. कसं काय? संध्याकाळी यायचंय वापस. मग दिवसभर काय स्वराज्य लढायला जायचं काय? वा रे वा. मग काय करायचं? गपची बाथरूम मध्ये झोपून राहायचं. हा जायचं. पाय दुखतात. जा लागन जाऊ आपण धाडू तिला. उद्याचं ते काय लुक गेले तुम्हाला शेअर करेलच मी व्हिडिओ मार्फत. पेटा आणावं लागते भैया. आणू ना मग काय. साडी नेसावं लागते. झाशीची राणी तयार होण्यासाठी काय काय लागतंय काय काय नाही आता ते बघावं लागेल आणि तेवढं घेऊन यावं लागेल. तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय काय वाटतोय कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बाकी भेटेन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि बोलणाऱ्या लोकांच्या तोंडाला हात लावू शकत नाही आपण, त्यामुळे तुम्हाला बोलायचं असलं बोलू शकता. आणि ही काय करते माहिती का, गुपचाप खुशी खुशीमध्ये तिचा मोबाईल घेऊन येते. हे बघा ए घे ग धर धर ये घे धर. हा कशी मोबाईल द्यायला गेली बा दिदे. हा लय टिट्ट्या बिले बोलायला लागला आमचा. मेकअप करायचा माझ्याकडे मेकअप किट आहे. मी छान मेकअप करते. खरंच काय? ओके हा तर चला मित्रांनो, आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय काय वाटतंय मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बाकी पाऊस पाणी तर चालूच आहे. थोडंफार पाऊस येतोय थोडंफार येत नाहीये. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा जय महाराष्ट्र.